आज आपण आलेलो आहोत सुर्वे आई बाबांच्या घरी त्यांची मॉमॅट घेऊन. तर ऐकूयात त्यांचा छानसा असा अनुभव. नमस्ते आई बाबा. नमस्ते. आई बाबा, मी तुम्हाला विचारेन की तुम्ही थेरपीला कधीपासून जॉईन झालात? आम्ही थेरपीला 23 तारखेपासून जॉईन झालोय. आता 23 तुम्हाला नक्की काय त्रास होता थेरपीला येण्याआधी? थेरपीला येण्याच्या अगोदर मी तर मला हार्ट प्रॉब्लेम असा होता की 2016ला माझी एंजिओप्लास्टी झाली आहे. तर 2016ला एंजिओप्लास्टीमध्ये माझा 100% ब्लॉक आहे, तो काय ओपन झालेला नाही आहे. आणि जो 85% ब्लॉक आहे तो ओपन होऊन त्याच्यामध्ये स्टेन आहे. अच्छा. हां. आणि त्याच्या अगोदर मला बीपीचा त्रास होताच. त्याच्यावरती औषध उपचार हे चालूच होते. त्या गोळ्या चालू असताना सुद्धा मला हार्ट अटॅक आला. ओके, म्हणजे तुम्ही पाहू शकता की बाबांना गोळ्या चालू असताना सुद्धा हार्ट अटॅक आला. ठीक आहे. आणि मी विचारेन की आईला सुद्धा काही त्रास होता का? आईला सुद्धा त्रास खूप आहे. हिला काय झालं, 2012ला हेड अँड नेक मधलं कॅन्सरचं 2016ला हेड अँड नेकचे ते कॅन्सरचं ऑपरेशन हे परळ टाटा. आई बोलली होती सेंटरमध्ये एकदा की गोळ्या खाऊन तुला भरपूर त्रास झाला होता. तर नेमका तो काय त्रास व्हायचा? क्रिएटिन वाढलेलं. क्रिएटिन लेवल वाढली होती गोळ्या खाऊन? युरिक ऍसिड वाढलेलं. अच्छा. क्रिएटिन लेवल वाढली, त्याच्यानंतर युरिक ऍसिड तिचं गोळ्या खाऊन वाढलं. पण आई, तू जेव्हा मॅटची थेरपी घ्यायची सुरुवात केलीस तर तुला तुझ्या शरीरामध्ये काय बदल जाणवले? मी खूप छान वाटायला लागला. म्हणजे आई बोलते की तिला खूप छान वाटायला लागले आणि एनर्जेटिक वाटायला लागले. जे आपल्याला व्हिडिओ मार्फत पाहतायत तर त्यांना तुम्ही आपल्या थेरपी बद्दल काय सांगू शकता? आवश्यक सांगेन ना, कारण जो काय आम्हाला बदल वाटला, जे काय आम्हाला समाधान वाटलं. कारण थेरपी पूर्वी आम्हाला दर महिन्याला साधारण 5 ते 7,000च्या गोळ्या आम्हाला दोघांनाही खर्च होता. बीपीच्या गोळ्या होत्या, रक्त पातळ होण्याची गोळी मला होती, जसं काही हिला क्रिएटिनवरच्या गोळ्या चालू होत्या, थायरॉइडवरच्या गोळ्या चालू होत्या, झोप तिला लागत नाही म्हणून त्या झोपेच्या गोळ्या चालू होत्या. तर ह्या सगळ्या दोघांचा मिळून खर्च निदान दर महिन्याला 5 ते 7,000 रुपये खर्च आम्हाला दोघांना येत होता. तर आता ते थेरपी घेतल्यानंतर या ह्याच्यात की आम्ही आता की ह्याच्या बाबतीत आता तो गोळ्या तर सरांना विचारला आम्ही, सूरज यादव सरांना विचारलं तर ते म्हणाले चालू ठेवा, पण ह्या गोळ्या हळूहळू कमी होतील असं सरांनी आपण त्याच्यावरती निश्चित मत दिलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्ही पाहू शकता की बाबांना दर महिन्याला 7,000 ते 8,000च्या वरती गोळ्यांसाठी खर्च व्हायचा. आणि ह्या ज्या गोळ्या खाऊन आईला जो त्रास झाला तो आताचा जो त्रास आहे ना, हा त्रास 100% आपली जी मॉमॅट तुमच्या घरामध्ये आली आहे त्या मॉमॅटने तुमचा जो त्रास आहे हा त्रास 100% कमी होणार आहे. हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद. तेच लय भारी, मॉमॅट, लय भारी, सुर्वे फॅमिली, लय भारी.